दरम्यान आत्ताची सगळ्यात मोठी बातमी समोर येते। एमएससी सीईटी परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचा आरोप होतोय। इंजिनिअरिंग कॉलेजमधील प्रवेशासाठी घेतलेल्या एमएससी सीईटी परीक्षेत 99 ते 100% गुण मिळालेल्या 136 विद्यार्थ्यांना 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत पीसीएम गटात केवळ 40 ते 60% गुण मिळाल्याचा आरोप होतोय आणि या संदर्भात एक व्हिडिओही समोर आलाय। गैरप्रकार करून हे गुण मिळवल्याचा आरोप होतोय। सीईटी सेलने मात्र गैरप्रकार झाल्याच्या आक्षेपालाच नकार दिलाय। सीईटी सेलने मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाणे आणि राज्याच्या सायबर सेलकडे तक्रारही दाखल केली आणि व्हायरल व्हिडिओतील दाव्यांची सखोल चौकशी करण्याची मागणीही केली आहे। जर सीईटीला खूपच कमी पर्सेंटाईल असते तर विद्यार्थी तेवढा सिरियस नसतो, तो बोर्डला पण कमी असतो। याचा डेटा हा बिलकुल मॅच करत नाही। 2024 चा बघा, याचा रँक 3 आहे, ज्या विद्यार्थ्याचा रँक 3 आहे आणि ज्याचे पर्सेंटाईल आहे 100 म्हणजे टॉपर आहे। टॉपर महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे असं समजा तुम्ही, हे एखाद्या जिल्ह्याचा टॉपर आहे। तर आता जो जिल्ह्याचा टॉपर आहे, जिल्ह्याचा जो टॉपर आहे त्याला बोर्डमध्ये किती पर्सेंटेज पडतात? 45% पडतात। 45% पडतात पीसीएम मध्ये, जेव्हा की फिजिक्स केमिस्ट्रीला तर 30 मार्क प्रॅक्टिकलचेच देतं कॉलेज, 20 मार्क मॅथ्सला सुद्धा मिळतात। म्हणजे उरलेले मार्क सुद्धा न काढता फक्त 45%। अच्छा सर, ही एक केस आहे का? एक केस नाही, अशा अनेक केस आहेत। 15 रँक, 13 नंतर 15, 15चं बघा सीईटी मध्ये टॉप, महाराष्ट्रामधून टॉप, एकदम भारी रिझल्ट, एकदम भारी रिझल्ट, हुशार विद्यार्थी, अगेन 45%। त्याला 59, 58 एक वेळ मी समजू शकतो, ते पण समजायला नाही पाहिजे। 59, 58 सुद्धा कमी आहे। बघा, विचार करा, तुम्ही टॉपर्स बद्दल बोलताय, टॉपर्स बद्दल बोलताय, आर यू गेटिंग इट? हे बघा 50%, 50%, 55%, 56%, असे पर्सेंटेज आणि यांचे रँक बघा। हे टॉप 100 वाले विद्यार्थी, टॉप 100 म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामधून जर तुम्ही पहिले 100 विद्यार्थी काढले तर त्यांनी बोर्डमध्ये अशा गोष्टी केल्या आहेत आणि सीईटी मध्ये त्यांना खूप चांगले मार्क पडले। तर एकीकडे नीट पेपर फुटी प्रकरणाचा सगळा गोंधळ हा सगळा ताजा असतानाच आता पुढची अपडेट सीईटी बद्दल अशी येते की पर्सेंटाईल कमी आलेले आहेत। 136 विद्यार्थ्यांना पीसीएम मध्ये 60 पेक्षा कमी गुण मिळाले। तर 136 विद्यार्थ्यांना पीसीएम मध्ये 60% कमी गुण मिळूनही 99 पेक्षा जास्त पर्सेंटाईल आहेत। त्यामुळे ही संशयाची बाब आहे। 12वीत 40 ते 50% गुण असलेल्या 202 विद्यार्थ्यांना सीईटी मध्ये 97 पेक्षा जास्त पर्सेंटाईल आहेत। 100 पर्सेंटाईल मिळवलेल्या 7 विद्यार्थ्यांना 12वीच्या बोर्डात 60% पेक्षा कमी गुण मिळाले। त्यामुळे हा विरोधाभास दिसतोय। 2,35,000 विद्यार्थ्यांनी कॅपसाठी नोंदणी केल्याचीही सीईटी सेलकडून माहिती मिळाली आणि प्राप्त आक्षेपांवरून सीईटी सेल निकालांचं अंतर्गत विश्लेषणही करण्यात येईल। पारदर्शकतेचा दावा करत सीईटी सेलने गैरप्रकाराचे आरोप फेटाळलेले आहेत, तक्रार दाखल केली आहे।